मित्रांनो, जय शिवराय. सकाळचे वाजले बघा 6 आणि आंघोळीची गोळी खाल्ली. आत्ता चहा वगैरे पिऊन इथून बघा आता आपण निघायचं हॉटेल कृष्णा. आणि आपलं अंतर बाकी 400 किलोमीटर. आणि आपल्या गाडीला आलाय प्रॉब्लेम. गाडीचा जॉईंट मध्ये आवाज यायला लागलाय. बघू कुठं तरी दाखवू शोरूमला. हे बघा मित्रांनो, गायांचा गोळका. लय त्रास आहे रात्रभर गाडी चालवायला इकडं. गया एवढ्या मालक एक पण नाही. कुठपर्यंत आहे बघा. मित्रांनो, कुठलं गाव आहे की हाजीपूरच्या जवळचं. एकही वातावरणाचा वापर करून तर मित्रांनो, आपण गाडीचं काम करण्यासाठी थांबलोय बघा इथं. आपणा गॅरेज तिथं नाव आहे, आपणा गॅरेज. जॉईंटचा जरा आवाज यायला क्रॉसचा. बघूया काय झालं होतं इथं. नसेल तर पुढे टाटा शोरूमला जाऊन काम करून घेऊ. तर मित्रांनो, आपण थांबलो होतो 7:30ला. आता वाजले 8:30 आणि हे खोललंय आपल्या गाडीचं. खोललंय पण त्याचं सामान नाही. सामान 12 वाजेपर्यंत येईल. तर आज काय आपली गाडी खाली होत नाही, पण हे काम करूनच निघायला आपल्याला कमीत कमी 2 वाजतील. चला आराम करू तोपर्यंत. फॅन आहे, गादी आहे, लावून झोपू आता. चला, एक झोप झाली बघा मित्रांनो. समोर दुकान उघडलंय चहाचं. त्याला म्हणतात चहा बनवून दे स्पेशल बिगर अद्रकचा. समोर उभा राहून त्याच्याकडनं बनवून घेतलं बघा चहा. चांगला असा खळखळ खळखळ खळ उकळला आणि चहा पेलो तिथं. अद्रक आहे क्या? चहा बघा कसा उकळतोय. हाथानं चालू केलं मी. गैरेज वाले भाई ने, पंकज नाम है उनका, उन्होंने अपने को गाड़ी दी नाश्ता करने के लिए. उनका बाइक
बाइक लेके गया, नाश्ता विश्ता करके वापस फिर गाड़ी के पास आया। ये हिंदी में इसलिए बोल रहा हूँ कि भाई को समझना नहीं। बहुत ही अच्छी तरह से उन्होंने अपना काम करके दिया गाड़ी का। अगर ये पंकज भाई वीडियो देख रहा है तो थैंक यू बोलना चाहता हूँ तुमको। वहाँ पे नहीं बोल सका इसलिए वीडियो में बोल रहा हूँ। ये अपना गैरेज है, अपने भाई का गैरेज है। गैरेज का नाम भी अपना गैरेज है। परफेक्ट काम किया गया भाई ने और अपना लगा के दिया। सिर्फ 900 रुपये लिया। तर फायनली मित्रांनो आपल्या गाडीचं काम झालेलं आहे। थोडा वेळ लागला, काम एक नंबर झाले। गाडी आता पाण्यातनं चालल्यासारखी चालली। काल राव गाडी मला चालवू वाटेना, काल दुपारपासून एवढा आवाज येत होता, व्हायब्रेट होत होती गाडी, दर 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 करायची। आणि आज चालली टगडाव करत। 900 रुपये खर्च आला। त्या जॉईंटचा क्रॉस गेला होता। गाडी आपली अशी पण गेली असती तिथपर्यंत लखनौपर्यंत, पण पूर्ण जॉईंट बदलावा लागला असता। तर चला मित्रांनो, आता 8 तासाचा रस्ता आहे। हे जर काम निघालं नसतं तर आज गाडी आपली खाली झाली असती आणि आपण लखनौ ट्रान्सपोर्ट नगर च्या भारत ट्रान्सपोर्ट इथं आजचा आपला मुक्काम झाला असता। पण जाऊ द्या, आजचा मुक्काम आपला कंपनीच्या गेटवर। चला मित्रांनो, आणि आपलं रनिंग राहिलं आहे 70 किलोमीटर। तर म्हटलं आता जेवण करून घेऊया। इथं आपलं हॉटेल भाग्यश्रीवाल्यासारखीच गर्दी आहे बघा। इथं व्हेज थाळी 200 रुपयाला आहे, त्याला एवढी गर्दी बघा। एवढी गर्दी। हे आली मित्रांनो आपली थाळी। थाळीला क्वालिटी आहे बरं का। बघा, पनीर, काजू, जसं पैसे आहे तसा माल पण आहे। चला जेवण चालू करतो। पैसा वसूल जेवण आहे बरं का। वाजलेत 11:15। जेवण काही सरलं नाही, मला पार्सल घेतलंय बघा। जेवणामध्ये होते शाही पनीर आणि व्हेज कोल्हापुरी आणि डाळ तडका, 3 रोट्या, राईस। 3 रोट्या आणि भाजी खाल्ली। राईस खाल्ला नाही, झोप लागेल म्हणून। आता आपलं राहिलं 70 किलोमीटर। कुठं तर झोप लागायची, त्यापेक्षा म्हणलं हे घेतलं पार्सल। जरी भूक लागली तर मग गेल्यावर जेवण करू आणि मग झोप। 1 hour later. रात्रीचे 1:30 वाजले मित्रांनो आपल्याला पोचायला लखनौला लोकेशनला। ते लोकेशन आहे बघा हे। चला, सकाळी 10 वाजेपर्यंत गाडी खाली होईल। गुड नाईट सगळ्यांना। चालू केलं आपलं AC, थंड झाले की झोप लागेपर्यंत। चला बाय।